हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. ती म्हणजे मूग डाळीचे अप्पे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, तर त्यामध्ये मी एक मोठी वाटी भिजवलेली मूग डाळ एक साधारणतः 4 तास मी भिजवली होती. तर भिजवलेली मूग डाळ घेतले. त्यानंतर इथे उकडलेले मटर आणि मक्याचे दाणे एक वाटी घेतलेत. त्यानंतर थोडी कोथिंबीर, 2 ते 3 मिरच्या आणि 2 आल्याचे तुकडे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक 3 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. एक 2 चमचे आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. पाण्याची गरज नाही. तुम्हाला जर वाटलं तर 1-2 चमचे पाणी घाला. आता हे माझं मिक्सरला वाटून झालं आहे. ह्यामध्ये दिसतंय तेवढ्याच पद्धतीने बारीक करायचं आहे. तर त्यामध्ये मूग डाळीचे दाणे नाही राहिले पाहिजेत, एवढं बारीक करायचं. आता हे आपण काढून घेऊयात. इथे आता मी सगळं मिश्रण काढून घेतलं एका बाउलमध्ये. आता आपल्याला यामध्ये किसलेला बटाटा, किसलेला गाजर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला एक अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर तिखट टाकायचं आहे, कारण आपण त्यामध्ये मिरची ऑलरेडी टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 ते 1.5 चमचा धणा पावडर आणि पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. आता हे आपलं मिश्रण तयार आहे. तर आता आपण अप्पे करायला घेऊयात. अप्प्याचं भांडं आता इथे मी गरम करत ठेवलं आहे. तर खूप जास्त गरम नाही करायचं आहे, गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आता ह्यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊयात. मिश्रण आता टाकून झालं आहे. आता आपण एक झाकण ठेवायचं आहे 5-6 मिनटं. पुन्हा एकदा 5-6 मिनटांनी उघडून बघायचं आहे. 5 ते 6 मिनटं आता झालेली आहेत. आपण झाकण ओपन करून बघूयात. ॲक्च्युली मध्ये गॅस व्यवस्थित लागतो, त्यामुळे ते पटकन शेकतात. कडेचे शेकायला थोडा वेळ जातो, पण आपण आधी मधले पलटी करून घेऊयात. कडेचे अजून एक 5-6 मिनटानंतर पलटी करूयात. मधले जे शेकलेत त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल घालूयात आपण आणि झाकण ठेवूयात. पुन्हा एक 5-6 मिनटानंतर आपण ओपन करून बघतोय. आता हे कडेचे व्यवस्थित शेकलेत, तर ते आपण पलटी करून घेऊयात. मधले जे शेकलेले आहेत ते काढून घेऊन कडेचे जे आहेत ते मध्ये ठेवून पुन्हा व्यवस्थित आपण शेकवायचे आहेत. कडेचे जे अप्पे आहेत ते मी आता पलटी करते आणि पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनटं आपण त्यांना शेकू देऊयात. आता 5 मिनटं झालेत. पुन्हा एकदा बघूया आपण. मधले अप्पे आता चांगले शेकलेत, तर ते आपण काढून घेऊयात आणि कडेचे जे आहेत ते थोडे अजून शेकायला पाहिजेत, तर ते आपण मध्ये घेऊया, कारण मध्ये गॅस चांगला लागतो. आता हे सगळे आपण व्यवस्थित शेकू देऊयात आणि थोड्या वेळाने आपण काढून घेऊ. हे बघा, आता हे आपले व्यवस्थित शेकलेत सगळे अप्पे. आता काढून घ्यायला काहीच हरकत नाही. आपण आता हे काढून घेऊयात सगळे आणि गॅस बंद करूयात. हे बघा, आपले पौष्टिक मूग डाळीचे अप्पे तयार आहेत. एकदा नक्की करून पहा. खूप खूप पौष्टिक देखील आहेत आणि खूप चविष्ट लागतात. तर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.